पुन्हा एकदा स्वागत करते आणि या सत्रातील आपले सत्कारमूर्ती आहे आपले इंग्रजीचे शिक्षक श्री आर डी देशमुख सर, श्रीमती कुंटे मॅडम आणि श्रीमती गर्दे मॅडम. कृपया यांनी व्यासपीठावर यावं. God understood our thirst of knowledge and our needs to be led by someone wiser. He needed a heart of compassion, of encouragement and patience. Someone who would accept the challenge regardless of the opposition. Someone who could see the potential and believe in the best of others. So he made teachers. I welcome all my respected teachers. इंग्रजी ही जगन्मान्य भाषा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटत असेल. 70-80च्या दशकात औरंगाबाद शहरात बहुसंख्य शाळा या मराठी माध्यमाच्या होत्या. फाडफाड व अचूक इंग्रजी बोलता येणे हे आम्हा सर्वांचे स्वप्न होते. त्या काळी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस नव्हते, इंटरनेटचे जाळे तर पसरलेलेही नव्हते. मदतीला होती फक्त उत्तम इंग्रजी पुस्तके आणि उत्तम इंग्रजी शिकवणारे शिक्षक. आम्हा सर्व विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती निघून गेली. गर्दे मॅडम, कुंटे मॅडम आणि देशमुख सरांमुळे इंग्रजीचा पाया एकदम पक्का झाला. मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेऊन आज आमचे अनेक मित्रमैत्रिणी सर्व जगभर पसरलेले आहेत आणि आपापल्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळवत आहेत. शाळा सोडल्यानंतरच्या काळातील गॅप भरून काढण्यासाठी परत एकदा नव्या बंधात किंवा ऋणानुबंधात राहण्यासाठीच हा कृतज्ञता सोहळा. सर्वप्रथम श्री आर डी देशमुख सर. मला तर आठवतात ते थोडेसे शिस्तप्रिय आणि रागीट स्वभावाचे. त्यांच्या मुलाखतीवरून आपल्या सर्वांना हे समजेलच की सर किती स्पष्ट वक्ते आहेत. स्वतःची चूक सर्वांसमक्ष प्रामाणिकपणे कबूल करण्याला खूप मोठे धैर्य लागते. अशी चूक कबूल करणारे आणि स्वतःच्या चुकीसाठी प्रायश्चित्त घेणारे आर डी देशमुख सर एक माणूस म्हणून किती निर्मळ मनाचे आणि थोर आहेत ते आजच्या विद्यार्थ्यांना कदाचित स्वप्नवत वाटेल. त्यांना शिक्षा केलेले स्वतःचे विद्यार्थी नावाचा गट आठवतात. यावरून त्यांच्या विद्यार्थ्यांमधली इन्व्हॉल्वमेंटही तुम्हाला दिसेल. सरांची क्लिपिंग प्लीज. शाळेत मी 23 जून 1965 इंटरव्ह्यू झाले. ओरल त्यांचं वर्गात शिकवलं, 2-3 वेळेस शिकवण्यात आलं आणि मग सिलेक्शन असं. आणि त्यांना इंग्रजी आणि सायन्स असाच शिक्षक पाहिजे होता. ती ॲडव्हर्टाइजमेंट होती. तो मला कळलं, मग मी अप्लाय केला. कारण मी बी ऑनर्स विथ इंग्लिश आणि हिस्ट्री माझं सबसिडी होतं. त्यामुळे त्यांना तो सुटेबल मनुष्य असल्यासारखा वाटला. मग तेवढे नुसते या सब्जेक्टवर नाही, आम्ही पाहणार आहोत तुम्ही वर्गात कसं शिकवता. मी म्हटलं सर आय एम नॉट बीएड, नॉट ट्रेन टीचर. तेवढे नाही, ते आम्ही नंतर करू, पण हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ. ठीक आहे. मग 3 पिरियड घेतल्या. तर ते 3 पिरियडमध्ये सिलेक्शन झालं विषयाचं. आणि मग 3ऱ्या 8 दिवसांनी रिझल्ट आला की बाबा तुमचं सिलेक्शन झालं. 23 जून 1965 ते 30 एप्रिल 1998 98 हा माझा शाळेतला पिरियड आहे. शाळा छान वाटतं. म्हणजे आय फील ॲज इफ आय एम टेकिंग व्हेरी गुड ब्रीदिंग. तर त्यामुळे मला ते प्रमोशन्सपेक्षा शिकवणं आवडायचं. मला वाटतं 70ला मला बी एडला पाठवलं, 70ला. आणि 70पासून मग बी एड टीचर. शाळा खरंच त्यावेळेस नावाजलेली शाळा होती. टू बी ए टीचर और ए स्टुडंट इन एसबी वॉज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी डिग्निफाईड. त्यातलं मला त्यावेळेस एक वाईट सवय होती, किल्ली हातात असं फिरवायची. तर ती फिरवताना एका मुलाला फेकून मारले, गेले इथं डोळ्याला लागले. मग नंतर कळलं की बाबा त्याला लागले वगैरे. मी सॉरी म्हटलं त्याला पर्सनली. पण मग बस गोष्टीने मला एक दिवशी बोलून आणि मला वाटलं तुमच्या कंप्लेंट कुठलीच नाही, फक्त तुमची एक सवय वाईट आहे, ती सवय तुम्ही बदला.
नाहीतर आज त्या मुलाचा डोळा फुटला असता तर ते वडीलही काही म्हटले नसते, कोणीच काही म्हटलं नसतं, तुमच्या शाळेलाही काही म्हटलं नसतं, एखादी नोटीस पाठवली असती बस. पण काय की त्याच्या आयुष्याचं नुकसान झालं असतं. हे मला भयंकर म्हणजे कोणालाही लागू शकतं की बॉडी व्हॉट ए कल्प्रिट आहे, व्हॉट ए डेंजरस टीचर, सो आय एम नॉट अ गुड टीचर असं माझं मला नाही वाटायला. त्याच्यापासून ती किडीची सवय केली. भालेराव हा मुलगा मी कधीच विसरू शकत नाही. त्याला मी सहज मारलं 2-3 ठाक आणि तो खाली पडला आणि सुहास वैद्य त्याच्या वर्गात 77 वर्ष. मी म्हटलं अरे काय झालं, आणि मी जे माझा अक्षरशः माझा बीपी वाटला, ते मला चक्कर यायला. म्हटलं अरे काय आपल्याकडनं फार असं बनगडी व्हायला. मग शेवटी झालं सुहास म्हणलं सर तसं काही झालं नाही, तुम्ही काही घालू नका, त्याला चक्कर येईल, तो तुम्हाला मारण्याचं त्याला घाबरला तर चक्कर आली, बाकी काही नाही, हमेशा होतं. असा तो प्रकार. जे 2-3 इन्सिडेंट्स तुम्ही कधीच विसरू शकत नाही मुलांच्या संदर्भात. पण तरी मला राग नाही, उलट राग मलाच आहे की मी असं वागायला नाही पाहिजे, म्हणजे ॲज ए टीचर हा त्यातला. चौधरी सर आणि स्नेहीश्री अविनाश जोशी काय म्हणतात ते बघूया. आर.डी. देशमुख हा माझा नुसता मित्रच नाही, हा वडील भावाप्रमाणे देखील आहे. मला असं वाटतं की आर.डी. देशमुख हा एक चांगला मित्र म्हणून मला लाभला, हे माझं भाग्य आहे. मोठ्या जागरण सभागृहामध्ये गुणवत्ता वाढवून निकाल कसा चांगला असं सभा घेतोय. त्यांच्यासमोर कोणी बोलत नाही, पाठीमागे बसलेली वाटली हात वर केला, काय बोलायचं तर तेवढं विज्ञानात जसं प्रॅक्टिकल असतं तसं भाषेचं ठेवा, म्हणजे विद्यार्थ्यांचे उच्चार श्रवण बोलणं हे कळेल. तेवढं आम्हाला असं कोणीच सांगितलं. आणि आज आपल्याला वाटत असेल की त्यांचं तेच बोलणार सगळीकडे भाषेच्यासाठी सगळ्या भाषांमध्ये प्रात्यक्षिकं ठेवले, त्याचं कितपत योग्य तर माहीत नाही. पण असा हा खरोखर ज्ञान पंढरीचा वारकरी जसं विठ्ठलाला त्यांची सर्व रागवत हा विद्यार्थ्यांना पण रागवणार आहे, पण मनात अत्यंत प्रेम तो भाग दिसतो की दादांशी कुठल्याही प्रकारची मतभिन्नता ठेवणं हे सहज शक्य आहे. त्यांचं हे एकूणच संतुलित असण्याचा जो काही स्वभाव आहे तो मला वडील म्हणून किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल की ते व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघताना सगळ्यात महत्वाचा वाटतो. घरातली सगळी कामे ते अत्यंत व्यवस्थितपणे आणि आईच्या बरोबरही करायची. आम्ही जेव्हा मी लहान असताना आम्ही सिडकोत राहायचो आणि तेव्हा घरातून आम्हाला बरोबर 5:45ला घरातून निघायला लागायचं. त्यावेळेस मी 4थीत होते आणि माझ्या माझ्यापेक्षा 5 वर्ष मी लहान. तर त्यावेळेस आम्हा दोघांना उठवणे, आमच्या दोघांचं आवड